नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर तुम्ही सर्वजण कशा आहात नक्कीच कमेंट करून सांगा। तर आज आम्ही करू राहिलो मस्त विदर्भातील स्पेशल रोडगे आणि वांग्याची भाजी। तर सर्वात पहिले मी आयुषच्या पप्पाला इथंसा अळई करायला लावतो, त्यासाठी त्याने अतिसा फावळं आणि लगे कोपई आणून ठेवलेली आहे। आयुषचे पप्पा पण आले, अळई करायला आता सुरुवात करतात। मस्त असा खड्ड्यासारखा खड्डा करायला लागते, चूल सारखी चूल, त्यालाच आमच्या इकडे विदर्भात अळई म्हणतात। मस्त चौकून अशी अळई तयार केली, फक्त आता त्याच्यातली माती काढायची राहिली। अशी फावळ्यानं माती काढली की बरोबर असा चौकून गड्डा बनते। चला आता अळई तयार आहे, मस्त चौकून दिसत असेल तुम्हाला अळई। सर्व आता खड्डा पण तयार झाला। तर चला, हे रानगौऱ्या आणल्या, रानगौऱ्यावरच आपल्याला मस्त रोडगे भाजायचे आहेत। रानगौऱ्यावरचेच रोडगे खायला पण चवदार लागतात आणि चांगले पण लागतात। एक फक्त आपण डब्बीची काळी लावली, आता त्याच्यातनी हे गौऱ्या पेटून सर्व जातात। यासाठी गौऱ्या पेटल्या तोपर्यंत एकाकडे मस्त तुरीची डाळ वरणासाठी टाकून देऊ आणि लगे भात पण टाकून देऊ। तर हे काळे गंज झाले नाही पाहिजे, त्यासाठी मी थोडीशी माती लावून घेतो। तुरीची डाळ धुवून घेतो। आता कुकरात वरण टाकून देऊ। डाळ धुवून घेतली मस्त चकचक 2-3 पाण्यानं। आता तांदूळ पण धुवून घेऊ मस्त 2-3 पाण्यानं चकचक। जे तांदूळ धुतले ना ते पण टाकून घेऊ गंजात। आता अळई पिटली मस्त, आता याच्यावरच आपली वरण आणि लगे भात याच्यावर शिजून जाते। भातात थोडंसं मीठ टाकून घेतलं, वरणात पण थोडंसं मीठ टाकून घेतलं, वरणात हळद, फिरून घेऊ एक वेळ। वरणात तेल टाकून घेऊ, नाहीतर मग डाळ जळून जाईल ना। थोडंसं भातात पण टाकून घेतो म्हणजे बुडात लागत नाही मग। आपल्याला आता रोडग्यात लागणार आहे ओवा। तो ओवा आणला, हा निवडून घ्यायचा आहे। आता मस्त ओवा तर निवडून झाला, बारीक बारीक खडे होते ते चाळणीने गाळून घेतले। आता रोडग्याचं पीठ घेतलं मी, रोडग्याचं पीठ मस्त जाळ जाळ दळून आणलं। कधी पण तुम्हाला जर रोडगे करायचे असले तर त्या चक्कीवाल्याला सांगा की बा आम्हाला रोडग्याला पाहिजे, तर ते एकदम जाळ जाळ दळून देतात। तर आता मी सर्वात आधी काय करतो, एका कटोऱ्यानं पीठ आपल्या कोपऱ्यात घेतो, थोडं थोडं भिजवतो। थोडं थोडंच आपल्याला रोडग्याचं पीठ घ्यायचं आहे। एवढी एवढी मी अशा ओवा घेतला, ओवा टाकल्याच्या नंतर मीठ थोडंसं शिल्लक वापरायचं आहे। रोडगे एकदम मस्त खारट तुरट लागले पाहिजे, तर मीठ थोडंसं शिल्लक घ्यायचं। आता सर्व हे पीठ आपण मिक्स करून घेऊ हाताने। थोडं थोडं पाणी टाकून घेऊ, एकखट्टाच लय मोठं पाणी नाही टाकून ठेवायचं, नाहीतर मग घाटा घाटा होऊन जाते। रोडग्याचं पीठ एकदम निंबर असते, निंबर म्हणजे कडक कडक असते, म्हणजे रोडगा असा तयार झाला पाहिजे या पद्धतीनं।
आलीस पहा रोडगेचा रोंडगा उंडा एकदम कळक कळक चुरलाय बा. बोटही पण नाही चले एवढा निब्बर चुरा लागते. तर आता हा उंडा झाला चुरून रोडग्याचा बाजूला ठेवून घेतो. आता आणखीन चुरून घेतो. तर चला आता रोडगे करून घेऊ आपण. असं एक लहान एक मोठा एक त्याच्यापेक्षा मोठा असे 3 आपल्याला उंडे करून घ्यायचे आहेत. तर हा झाला सर्वात लहान उंडा, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. तीन प्रकारचे 3 उंडे केले. आता एक आपण याची पुरी लाटून घेऊ. एक लहान पुरी लाटली, एक त्याच्यापेक्षा मोठी लाटून घ्यायची आहे पुरी. आता हे सगळ्यात मोठी पुरी लाटायची आहे. असं कडकच पीठ पाहिजे रोडग्यासाठी, तेव्हाच आपले रोडगे मस्त बनतात कडक कडक निब्बर. सगळ्यात मोठी पुरी लाटली आपण, त्याला तेल लावून घेऊ. त्याच्यावर हे ठेवून देऊ दुसरी पुरी, त्याला पण तेल लावून घेऊ. आता हे सगळ्यात शेवटची लहान पुरी. तर आता रोडग्यासाठी पुऱ्या आपण मस्त तयार केल्या. आता याला असं जमा करून घेऊ या पद्धतीनं. जवळ 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 असं करत 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 असा गोल त्याचा असा रोडगा बनवायचा आहे. आणि याचे जे असे तोंड उघड्यात ना, हे दाबून घ्यायचे. आता रोडग्याचे सर्व तोंड मी दाबून घेतले. आता तोंड उघडे नाहीत ना, मग याच्यात राखोंडी जाते. आता काय करायचं, याला असं छद्र पाळून घ्यायचं असं या पद्धतीनं. इकून पण छद्र पाळून घ्यायचं. म्हणजे यानं काय होते, जे आपण रानगौऱ्याची जी राख आहे ते या छद्रातून जाऊन मस्त रोडगा आतपर्यंत शिजून जाते. तर हा झाला आपला मस्त रोडगा तयार. दुसरा पण रोडगा मी तसाच बनवला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, तोंड उलेले असतात ना, हे तोंड उलू नाही द्यायचे, असे हाताने दाबून घ्यायचे. तो द्या मी माझं. चला आता एका इकडे मस्त भातही शिजला असेल, डाळ शिजली असेल. सगळ्यात पहिले भाताचं काढून घेतो. किती मस्त भात शिजला आपला. एका इकडे रोडगे बनवणं चालू आहे, एका इकडे भातही शिजला. आणि वरण पाहू आता. मस्त घमघम वास येऊ राहिला डाळीचा. चिपटी काढून घेतो पहिल्यांदा. डाळ पा किती मस्त शिजली, मस्त अशी घट्ट घट्ट झाली. कशी मस्त पिवळी धम डाळ झाली. वरण बरं, वरण म्हणतात त्याला. आणि रोडग्यासोबत वरण लयच मस्त लागते खायला. आता हे झाकून ठेवतो. चल देऊ का अजून? खाता काय? उंडा तर लय आवडते तिला खायला. अजून पाहिजेच का तुला? चला आता झाले आता रोडगे बनवणं. आता हा सगळ्यात शेवटचा छोटा रोडगा केला अळईत टाक्यासाठी. तो काही आपल्याला रोडगा काढा नाही लागत, तो अळईलाच देऊन द्या लागते. तर शेवटी कधी पण असा एक रोडगा छोटा बनवास. झाले रोडगे तयार. चला आता हे बनवलेले रोडगे बाजूला ठेवू. आपल्याला नंतर शेकायचे. तोपर्यंत आपण वांग्याची भाजी करू. कारण की रोडगे म्हटल्यावर वांग्याची भाजी असते, विदर्भ स्पेशल असते. वांग्याच्या शिवाय रोडग्याची मजाच येत नाही. तर आता मी काय केलं, मस्त वांगे घेतले, छोटे छोटे काटेरी वांगे आहेत. हे बाजूला ठेवून घेऊ. सगळ्यात आधी वांग्याच्या भाजीचा मसाला तयार करून घेऊ. तर मी एकूण असे 3 कांदे घेतले.
आता हे बारीक बारीक कापून घेतो. झाले मस्त कांदे कापून ताव्यावर भाजून घेऊ. एका इकडे कांदे भाजीपर्यंत खोबरं कापून घेतो बारीक बारीक. कांदे काढले आता बाजूनं. आता खोबरं टाकून घेऊ. खोबरं पण मस्त असंच भाजून घेऊ. खोबरं पण मस्त भाजून झालं. शेंगदाणे घेतले मुठभर, शेंगदाणे पण टाकून देऊ. वांग्याची भाजी शेंगदाणे असले ना तर वांग्याची भाजी एकदम मस्त एकदम घट्ट घट्ट बनते. शेंगदाणे पण भाजून झाले. थंडा गरम मसाला घेतला, तो पण मस्त भाजून घेऊ. तेल टाकू थोडस, लवकरच भाजल्या जाते. अद्रक लसण जिरं तव्यावर टाकून घेऊ. चला आता सर्व साहित्य आपण हे वाटून घेऊ मस्त. त्यातून सांबार पण घेऊ बरं. तर सर्व मसाले एकत्र करून वाटून घेतो. तर चला आता अळीत आपण रोडगे भाज्यासाठी टाकून देऊ. मस्त आपल्या जे गवऱ्या आहेत ना त्याची मस्त अशी राख झाली अशी. रोडग्याले थोडं थोडं असं कोळलं पीठ लावून घ्यायचं. तर एक 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 रोडगा टाकून देऊ. मस्त असे मोकळे मोकळे रोडगे टाकून द्यायचे. इथं आपण तसंच अळीसाठी ठेवला होता. चला आता हे अळीतनी मस्त रोडगे भाजले जातात, तोपर्यंत करू वांग्याची भाजी. आयुषच्या पप्पानं रोडगे पलटून घेतले, मस्त भाजले गेले. वांग्याच्या भाजीसाठी 3 माप तेल टाकून घेतलं, मोठं मोठं माप आहे. तर चला आता टाकून घेऊ आपण मस्त तेलातनी अर्धा चम्मच मोहरी. मोहरी तडतडली की लगेच आता याच्यात टाकू कढीपत्ता. मस्त अशी मोहरी तडतडली, कढीपत्ता पण टाकून घेतला. आता टाकू आपण जो मसाला वाटला होता ना कांदे लसणाची पेस्ट, ते टाकून घेऊ. वांग्याचा मसाला जो आपण तयार केला ना तो मस्त तयार झाला, म्हणजे तेल सुटलं आजूबाजूनं. भाजीसाठी मस्त पेस्ट तयार झाली ग्रेव्ही. आता मिरची पावडर टाकून घेऊ. 1.5 चम्मच मिरची पावडर टाकून घेतली मी. काळा मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता परतून घेऊ सर्व साहित्य. कांदे लसणाची पेस्ट बनवली, त्याचंच पाणी आहे हे पण टाकून घेतलं. आता एक वेळ परतून घेऊ मस्त एक सर्व साईडने. वांग्याच्या भाजीसाठी मस्त ग्रेव्ही तयार झाली, मस्त तर्री वर आली. आता एकाकडे मस्त वांगे कापून घेऊ. मसाल्याचेच वांगे बनवायचे आपल्याला मस्त. मागचा पुढचा भाग असा मागचा भाग काढून टाकायचा. 4 तुकडे केले मी. आतमधून पायाचं काही किडेल आहे काय, तर किडेल आहे का पायाचं वांग. ग्रेव्ही पा किती मस्त तयार झाली वांग्याच्या भाजीसाठी. अशीच मस्त तर्री आली पाहिजे वांग्याच्या भाजीला, त्याच वेळेस मस्त आपले रोडगे वांग्याची भाजी चवदार होते. आता आपण जे वांगे कापले होते ना ते टाकून घेऊ आपल्या ग्रेव्हीत. वांग्याची भाजी मस्त ग्रेव्हीतनी मसाल्यातनी आपण मस्त शिजू देऊ 2 मिनिटं. 2 मिनिटं झाले तर पाहू शकता तुम्ही वांगे मस्त असे मसाल्यातनी तयार झाले. वांग्याला पण मस्त कलर आला हे पा, आणि तर्री पण लय भारी आली. आता याच्यातलं पाणी सर्व वांग्यानं पिऊन घेतलं आहे पा. वांगे कसे वेगवेगळे झाले. आता टाकू आपण याच्यातनी पाणी. वांग्याच्या भाजीला रस्सा करायला लागेल ना आपल्याला. आयुषच्या पप्पानं आणले रोडगे काढून. आता इकडे पोतं आहे, दोरीचं पोतं पाहिजे रोडगे फिरव्यासाठी आपल्याला. गरम गरम असतात सध्या रोडगे. नाही ते पप्पा एकटेच करतात. पाकिट सबन त्याचा आरातनी जे हे असते ना राखोंडी, ते सगळी निघून जाते रोडग्याची. त्या पद्धतीनं सर्व असे फिरवा लागतात रोडगे.
पाहू शकता किती मस्त रोडगे झाले, काही जळले नाहीत, काहीच नाही. किती मस्त रोडगे तयार झाले. ज्याला जास्त जावं लागला ते थोड्यासारखे जळले. एकाकडे रोडगे तर तयार झाले, वांग्याची भाजी पण मस्त तयार झाली. आता वरून सांबार पण टाकून घेतला. पण कशी अशी घट्ट घट्ट वांग्याची भाजी तयार झाली. गरम गरमच आहे मस्त. तर मंडळी, आजचा हा विदर्भ स्पेशल रोडगे आणि लगे वांग्याची भाजी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.